नमस्ते गणपतेय ओम गणपतेय नमः। मोरया मोरयाच्या जयघोषाने तब्बल 35,000 महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केलं। ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला। पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली। गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी श्री शक्तीचा जागर केला। निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने उत्सवाच्या 132व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे। यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यातीश रासने इत्यादी लोक उपस्थित होते। दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्व शीर्ष पठणाकरिता गर्दी केली। भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली। पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला। उपक्रमाचे 39वे वर्ष होते। आता अथर्व शीर्ष पठण ह्या कार्यक्रमाला मी गेले 5 ते 6 वर्ष येते। मी ओव्हरऑल इथला आत्तापर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे। स्टेजवर शंख वाजवण्यापासून अथर्व शीर्ष पठण ते आज व्हॉलंटिअरिंगपर्यंत सगळा, आणि एव्हरी टाईम एक्सपिरियन्स एकदम नवीन आणि वेगळा असतो। कधीच असं काहीतरी रिपीट झालंय किंवा काही असं डल आहे असं कधीच वाटत नाही। कायम एकदम फ्रेश आणि एक्साइटिंग। आम्ही अक्षरशः आठवडा आधी एकदम खूप असं पंप्ड असतो, एक्साइटेड असतो, कधी एकदाचा दिवस येतोय आणि कधी आम्ही इथे येतोय, सगळं एक्सपिरियन्स करतोय आणि कधी असं सगळं बघायला मिळतंय, बाप्पाच्या चरणी यायला मिळतंय। ही आमची जीवापाड अशी आतुरता असते की कधी एकदा बाप्पा येतोय आणि कधी दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्या सगळ्या कार्यक्रमाला येता येतंय। आणि होपफुली असंच आम्हाला वर्षोनवर्ष पुढे हेच अनुभव करायला मिळेल, अजून बेटर, अजून छान आणि अजून सपोर्टिव्ह। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, पुणे।